ही जी शायनिंग आहे ना, ही शायनिंग कधी मला दिसली नाही. इकोला ॲग्रोटेक कंपनी काम असंच करते, जिथं खराब तिथं आम्ही. पानं, फुलं, शेंडा असलं जबरदस्त. म्हणजे आज जो बाग आहे ना, हा जसा लागवड केली होती तो बाग होता तसा बाग केला आहे. पण जबरदस्त नॉलेज आहे. इतकं नॉलेज मी अजूनपर्यंत अनेक कन्सल्टंट पाहिलेत, अनेक फील्ड व्हिजिटला येणारे असतात, जबाबदारी कोणी घेत नाही. म्हणजे आज जरी काही गळतील समजा, काही समजा हे होतील, पण 25पेक्षा कमीच फळं नाही आहेत. 100 ग्रॅम जरी फळं धरलं तर 2.5 किलो माल निघणार आहे. मी 6,000 फळांची लागवड केली होती. म्हणजे एवढं चॅलेंज कोणी घेऊ शकत नाही. नाही कोणच. तुम्ही काय मला म्हटले की ही एवढं खराब झालेलं होईल का? हां, एवढा खराब आपलं झालेला काही 5 मिनिटच बोलणं झालं. हां. मी तुम्हाला काय म्हणलं, अहो ह्याच्यापेक्षा खराब आम्ही प्लॉट घेतो आणि करतो. ही अशा अवस्था. हा, आज प्रत्यक्ष आपण बघू शकतोय कशा पद्धतीने प्लॉट तयार झाला आहे. खरंच त्यांनी जे काम केलं, मेहनत केली, औषधं वेळेत मारले, त्याचा आज जबरदस्त रिझल्ट दिसतोय. बाकी तुम्हाला इकोलाच्या औषधं, इतर औषधांमध्ये इकोलाच्या औषधामध्ये काय वाटलं तुम्हाला? म्हणजे फवारणी तुम्ही घेता, कसं वाटलं? शरीराला सुद्धा काही साईड इफेक्ट नाही, त्रास होत नाही, खाज येत नाही. जरी औषध तोंड वगैरे उडवलं तरी काही असं त्रास होत नाही. शरीराला सुद्धा हानिकारक नाही. कधी तुम्ही कोणत्याही त्याच्यामध्ये खवखव नाही होत. आज तुम्ही बघू शकता फळ काय कंडिशन आहे, आणि ह्याच्या अगोदरची पण आपण दाखवणार आहे. फळाची सेटिंग पुढे जा ना, पुढे तिथं तरी आता दुपारची वेळ आहे, झाडाची जरा याच्यामध्ये आहेत, निद्रिसमध्ये राहतात झाडं. पण ही जी शायनिंग आहे ना, त्याच्या विश्वास ठेवा, ते तुम्हाला पूर्वीसारखा बाग करेल. म्हणले हा पूर्ण गेलाय बाग. नाही म्हणलं त्याच्या विश्वास ठेवा. आता तो बोलला, यांना पण विचारलं, म्हटलं घेऊ ना औषधं? ते म्हणले बिंदास घ्या. आता त्याच्यावर मग मी काय केलं, घेतली औषधं, आलो. पण सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा विचारलं, म्हणजे सुरुवात करू ना. शेड्यूल त्यांनी मला दिलं होतं. परत शेड्यूल दिलं मी, आज ते संध्याकाळच्या वेळेला ते म्हणले देतो. तर ते 2 दिवस गेले होते बरं का. संध्याकाळच्या वेळेला काय ते शेड्यूल देत नाही, काय देत नाही असं मला माहीत नाही. पण ते शेड्यूल देतं सकाळचं 9च्या आतमध्ये. मग सुरुवात केली. पहिला डोस झाला, दुसरा झाला, स्प्रे डोस. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा. ते काही पावसात भिजले, आजारी पडले. 4 डोस संपले होते, 5 डोस संपले होते. फोन करतो, फोन लागायचा तयार नाही. म्हणलं झालं आपलं वाटलं झालं, म्हणलं आजारी पडलं. आम्ही मोकळा टेन्शन. शेंडा आहे ना, शेंडा आम्हाला काय माहिती, यांनी शेंडा थांबून धरला ना, औषधाचं शिपितोय वरत मारण्याची फुलं लागली, खाली तर काय नाही, शेंडा हा येत असाच पर्णगुच्छ झाले. असं 5 झाले सगळं, ॲप्लिकेशन 5 झाले. असं काय 6-7 2च राहिले होते. तर म्हणलं मग मी 5-7 नंबर होता मला, तो मिळाला होता. मग यांनी दिला होता का तुमच्याकडून मिळाला होता का माहीत नाही. तर त्यांना फोन केला, भाऊ म्हणले ते पांडे साहेबांचा फोनच लागत नाही. म्हणलं काय म्हणलं, अहो म्हणले ते तब्येत बरोबर नाही आहे, आजारी पडले ते, पण थांबा म्हणले त्यांना लाईनवर घेतो. मग त्यांनी लाईनवर घेतले यांना, आणि म्हटले कसं काय? अहो म्हटलं पांडे साहेब, म्हटलं 5 झाल्याच हे, आणि अजून काहीच इफेक्ट नाही आहे, कसं काय होणार? सगळं म्हटलं स्प्रेइंग झाले 5 झाले, सगळे हे 5 झाले. बंद कसं? तर म्हणले हे कसं काय? ते म्हणले त्यांचं किती झाले? म्हटलं 5 झाले. ते म्हणले त्यांना तुषार सर होते, हे म्हणले त्यांनी 7 पूर्ण झाल्याशिवाय काहीच इफेक्ट नाही होणार. अरे म्हटलं मग 7 झाले तर मला पुन्हा औषध आणायचे, ते काय करू? ते म्हणले 7 होऊ द्या, मग पाहू. 7वा डोस झाला, ॲप्लिकेशन 7वे झालं, आणि 3ऱ्या दिवशी मला रिझल्ट मिळाला. ते पानं, फुलं, शेंडा असलं जबरदस्त. म्हणजे आज जो बाग आहे ना, हा जसा लागवड केली होती तो बाग होता तसा बाग केला आहे. म्हणजे खरंच म्हणजे मी तर एवढा फर्टिलायझरमध्ये गेलो होतो की 3रं पीक होते, आणि 3रं पीक पण गेलं वायाला. मला शेतीची आवड आहे, आणि काय ते करावं. घरची परिस्थिती जर खराब आहे, आणि घरच्या लोकांना सगळा आजार होईल, आणि जर सलग 3 पिकं जर अशी झाली तर हे करायचं म्हणजे काय 2-3 लाखाच्या आतमध्ये नाही ना खर्च. आणि जर 3रं जर चाललं तर म्हटलं काय व्हायचं? पण कसं काय व्हायनं करून ईश्वर असतो, ईश्वर त्याला काळजी असते. आणि त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून दिलं, तुमच्याकडून यांचं कॉन्टॅक्ट केलं, आणि
ह्या माणसाविषयी म्हणजे आता ते तोंडावर आहे म्हणून, पण जबरदस्त नॉलेज आहे. इतकं नॉलेज मी अजूनपर्यंत अनेक मी कन्सल्टंट पाहिलेत, अनेक फील्ड व्हिजिटला येणारे असतात, जबाबदारी कोणी घेत नाही. ते काय सांगणार, हे आमचे हे औषध खत औषध तुम्हाला देतो, पण आपण म्हणलं का 100% जबाबदारी घेणार. क्लायमेट, हवामान आणि तुमचं टायमिंग हे तुमचं जमलं तर ते शक्य आहे. पण हा माणूस असं सांगतो की हे करा, असंच फायदा आहे, असं हे पूर्ण. परवा त्यांना बोललो का तर मला पाणी थोडीशी खराब दिसतं अशी आणि खाली यायला आहे, तर काय त्यांनी लगेच तो अल्टरनेट डोस स्प्रे होता, तो खालचा वर केला, वरचा खाली केला, बस एवढंच केलं. म्हणजे जो माणूस नुसतं फोटो पाहून हे करून सांगू शकतो, तर अशा माणसाला तुम्ही सोडू नका, खरंच सोडू नका. म्हणजे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एवढी चांगली व्यक्ती आहे, म्हणजे अगदी भले भले शिकलेले जरी काही असले किंवा किती अनुभवी असले तर हा एवढ्या कमी वयामध्ये एवढा जबरदस्त अनुभव हा दुसरा कोणालाच येऊ शकत नाही. आणि मी तर इतका खुश आहे, म्हणजे अक्षरशः मी संध्याकाळचं पावले दिवसभर सकाळी उठलो, चहा पितो, आंघोळ करून चहा घेतला का 7:30-8 वाजता मी पॉली हाऊसमध्ये असतो. काय नाही काय करत असतो, फिरत असतो, काय आपल्याला पण कळतं काय. तर संध्याकाळी 7:30 जेवायला जातो घरी, जेवण केलं का लगेच पॉली हाऊसमध्ये. संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत मी पॉली हाऊसमध्ये असतो. म्हणजे असं इतकं जबरदस्त नॉलेज आहे. शिवाय शेतकरी कुटुंबातील व्यक्ती नाही आहे, हे त्याचा विशेष आहे. म्हणजे कदाचित तुम्ही गुरव असेल, ते गुरवच आहे, ते गुरव असेल, देवाची पूजा करता आमची पूजा करण्यासाठी किंवा आम्हाला तुमची पूजा करण्यासाठी पाठवलं असेल देवाने, काय माहीत नाही. पण खरं माझ्यासाठी ही व्यक्ती म्हणजे देवदूत आहे. औषधं कशी वाटते, रिझल्ट? एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त. म्हणजे सगळी जी औषधं त्यांनी जी दिलीत ना, इकोलाची आहे, म्हणजे आतापर्यंत मी बाकीचे बाहेरचे असेल किंवा काय त्याच्यामध्ये थोडंसं हे करतात ते, पण सगळी औषधं आहे ना ही जबरदस्त आहेत. म्हणजे ते औषध फवल्यानंतर काय होणार हे त्यांना विचारतो, कशा करता द्यायचे. कधी कधी मी ChatGPTला पण विचारतो, तुमची औषधं जी आहे ना ती काय अशी पब्लिश जास्त नाही आहेत, हां मग ती ठराविक लोकांनाच माहिती आहे, सहज उपलब्ध नाही आहेत ती. आता एवढ्या या भागामध्ये ज्यावेळेला मी महेश कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो, तिथे ते औषधच नाही आहेत. त्यांनी नेटवर्क सर्च केलं, त्यांना नेटवर्क पण नाही दिसलं, पण तिथे मिळतात. बरं खूप कॉस्टली असं आहे, पण काही नाही, म्हणजे मापात आहे. म्हणजे बाहेरपेक्षा सुद्धा सिजेंटपेक्षा सुद्धा व्यवस्थित मापत आहे. आता हा जो प्लॉट आहे मला साधारणपणे 25,000-50,000 लागले असले ना, पुन्हा तयार होणे 50,000 जरी लागले असले मला, पण मी 50,000 खुश आहे. आता पण एका झाडाला कमीत कमी 25 फळे. म्हणजे आज जरी काही गळतील समजा, काही समजा हे होतील, पण 25पेक्षा कमीच फळं नाही आहेत. 100 ग्रॅम जरी फळं धरलं तर 2.5 किलो माल निघणारी. मी 6,000 फळांची लागवड केली होती, त्यातले 5,000 म्हणजे 4,000 फळांना झाडं व्यवस्थित आहे. तरी 2 किलो जरी म्हटलं तर 8 टन 8 ते 10 टन माल सहज मिळणार आहे. आणि आजच्या भावामध्ये 100 रुपये भावामध्ये मला कसे पण 8-10 लाख रुपये मिळणार ही मला गॅरंटी यायला लागली, फक्त या माणसामुळं. निकम साहेबांचा मला कॉल आला पहिला, साहेब ते खूप अडचणीत गेलेत आणि प्लॉट उपटायचा म्हणतात. म्हटलं मला फोटो पाठवा, काय अडचण आमचा माणूस येऊन जाईल. नाही म्हटलं फोटो तर बघा अगोदर तुम्ही, होईल का नाही मला सांगा. त्यांनी मला फोटो पाठवले, म्हटलं काय अडचण नाही, ह्याच्यापेक्षा बेकार प्लॉट असतं आपल्याकडे आणि असेच प्लॉट लागतात आपल्याला. हां हे तसेच बोलतो. इकोला ॲग्रोटेक कंपनी काम असंच करते, जिथं खराब तिथं आम्ही. ही शानी कधी मला दिसली नाही. आता हे फळ जे पहिल्यातले हा ती खराबच आहे ना पूर्ण 100%. हो, आज वर लागलाय त्याला एक कुठं क्रॅश दिसत नाही, नाही क्लीन आहे, एकदम क्लीन आहे. आता ही वांजफुटी काढून घ्या. हा काढतो ना. मग तुमचे पण व्हिडिओ मी भरपूर पाहिले, हा पण म्हटलं आता ही व्यक्ती आपल्याला कधी भेटणार. नाही मी सहजासहजी उपलब्ध होतो असं मी काय माझं हे नाही, म्हणजे दुसऱ्यागत मी अवेलेबलच होऊ शकत नाही. म्हणजे काम किती जरी असलं, वेळ दिला ना तर काम काहीच नाही त्या वेळेपुढं. मग आता 6-7 राज्यामध्ये काम करतो ना मी, कधी कधी कुणाचा फोन येऊ द्या, मेसेज येऊ द्या, रिप्लाय हा त्याला 10-15 मिनिटात असतोच. बघा आता ह्या फोटोमध्ये खालची सुद्धा हा फुटवा खाली पण आहे, खोडाला आहे, खाली सुद्धा त्याचं क्लीन पण किती झालाय, वर पण फळ लागलं एकदम 100%.
मी आता सहज जर मोजली ना 25 ते 30 फळं आहेत एका झाडाला. सिंगल कुठं फुलामध्ये हे दिसत नाही थ्रिप्स. अजिबात नाही, ट्रिप्सच नाही. ही तर खरी यशोगाथा असते, ही तर खरं काम आहे. जी फुलं आहे ना तुमच्या औषधांनी, जी पहिल्या औषधांनी फुलं उमलायची हा. आणि जी आता आता जे उमलतं आसमान ना. फरक आहे. मोठी फुलं उमलतात. हा, खूप size खूप फुल मोठं खूप उमलतं आणि खूप ते मोठं. एकदम आहे ना असं गती घेऊन Tight. पूर्ण पसरते. तसं बाकीची जे पहिली औषधाची शिकणी जी होती ना, हम्म. ते असं फुल आहे ना पूर्ण नसं उमलं हम्म. आणि फुलं एकदम नाजूक राहायचे. तसं हे फुलाला फुल तुम्ही आता पंपाचं ज्यावेळेला औषध दिलं ना त्यांनी- तरी फुल गळत नाही. त्याने जे सांगितलं स्प्रे करतो ना खालून वर. खालून असं जे करतो तर आता आहे ना खालून वर जरी तसंच करतोय पण तरी सुद्धा आहे ना फुलामध्ये औषध आरामशीर जाते. पहिलं असं फुलाची औषध size औषध जात मोठी नाही. हा फुलाची साईज पहिलं मोठी. फुल आहे ना, हे बघा ही जी साईज आहे ना त्याच साईजचं फुल आहे. त्याचं लेंथ पण बघितलं ना किती लांब हा पडलं. पेरेतलं अंतर पण व्यवस्थित नाही आहे. नाही, ही लेंथ, हा ही स्ट्रोक किती लांब पडला. स्ट्रोक लांब पडलाय. त्याच्यामुळे हार्वेस्टिंगला Size पण पण चांगली आहे, ही होती. माल दिले का कोणी पण माल दिले पण कधी इथून वर देईल, खाली नाही माल देऊ शकत. हा जो खाली खोडवा जो आहे ना, पूर्ण माल खाली लागला. हा खोडवा नाही कोणी देऊ शकत. तर म्हटलं खोडवा ज्या त्यांनी दिलाय त्याची आणि खोडवा पण तो म्हणजे मी माझे 3 4 4 1 2 3 4 5 6 फळं आहेत खोडव्याला. 6 हे नवीन याला सुद्धा एवढा येऊ शकत नाही. आणि जिथं खोडवा नाही ना म्हणजे फळ दिसत नाही ते माझ्या हाताने मी काढून टाकलेले, कारण वर वाढवण्यासाठी मी म्हटलं त्याला कशाला ठेवायचं. पण हा काय म्हणला का आमचा माणूस तो म्हणा तो खालचा आहे ना ते राहू द्या, त्याला फुल निघालेले ते काढू नका. म्हणजे काढले ते मी काढलेले. पण हा एवढा खोडवा आणि जवळचं फळ कुठं पण पहा, इथं 3 आहेत, इथं 6 फळं आहेत. एवढं चांगलं फळं नाही येऊ शकत.